लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। नाराज झालेल्या लाडक्या बहिणींना आता खुश खबर फडणवीस सरकारकडून मिळाली। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की लाडक्या बहीण योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात होणार आहे। सर्वप्रथम या 12 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहीण योजनेचा हप्ता वाटप केला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे। 2.5 कोटी महिलांच्या बँक खात्यामध्ये पुढील 2 दिवसात हे पैसे जमा होणार आहे। राज्यात सरकारकडून हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपये ऑगस्ट महिन्याचे आणि 1,500 रुपये सप्टेंबर महिन्याचे असे एकत्रित 3,000 रुपये या महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। आता सरसकट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे। कोणत्याही महिला या योजनेतून अपात्र ठरलेल्या नसून सगळ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। पण हप्ता वाटप होताना टप्प्याटप्प्याने हा हप्ता वितरित करण्यात येणार आहे, म्हणजे जिल्ह्यानुसार हा हप्ता वाटप होणार। सर्वात प्रथम महाराष्ट्रातील या 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होणार आहे। तर आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप होणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी तर खुश खबर आलीच आहे, कारण तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे। 2 कोटी 34 लाख महिलांना या योजनेचा हप्ता मिळणार आहे। 50 कोटी रुपयाचा निधी सरकारकडून बँकांना देण्यात आलेला आहे। पण लाडक्या बहिणी लक्षपूर्वक ऐका, सरकारी आणि खाजगी बँकांमध्ये हप्ता जरी जमा होत असला तरी तुमचं खातं कोणत्या बँकेमध्ये आहे यावर लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार आहे यावर अवलंबून आहे। लाडक्या बहीण योजनेचा हप्ता सरसकट वाटप होत असला तरी तुमच्या बँकेवरती लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार याच्यावर अवलंबून आहे। जर तुम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा लाभ घ्यायचा असेल तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे। हप्ता महिलांना सरसकट मिळत असला तरीही महिलांना एक काम करावं लागणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हप्ता मिळाला नाही, तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही, म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपाला उशीर झाला। पण हा उशीर का झाला होता यामध्ये एक महत्त्वाचं कारण स्पष्ट झालेलं आहे। हे कारण आपल्या बाल विकास मंत्री आदिती तटकरे ताई यांच्याकडून सांगण्यात आलं। महिला व बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे म्हणाल्या, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता सरसकट देण्याचं फडणवीस सरकारकडून हे जाहीर करण्यात आलं, परंतु दोन्ही महिन्याचे पैसे तुम्हाला मिळालेले नाही, म्हणजे ऑगस्ट महिन्याचे आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे तुम्हाला मिळालेले नाही। इतका उशीर लाडकी बहीण योजनेसाठी लागला कारण आता हप्ता वाटपाला उशीर झाला। कारण महिलांनो, तुमचे अर्ज सरकारकडून पडताळणी केल्या गेले, पण सरकारने अखेर निर्णय घेतला सर्व महिलांना सरसकट पैसे देऊ। कारण लक्षात ठेवा, सरकारकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतीलच, पण बँकांमध्ये हे पैसे जमा होताना प्रॉब्लेम होऊ शकतो। लाडक्या बहिणींनो, तुमची कोणती बँक आहे? जर सरकारी बँक असेल किंवा खाजगी बँक असेल तर तुम्ही लक्षपूर्वक ऐका, कारण सरकारकडून तुम्हाला पैसे देण्यात येणार आहे, परंतु तुम्हाला बँकेशी निगडीत एक काम करावं लागणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे, म्हणजेच तुम्हाला बँकेमध्ये जाऊन तुमचे 3,000 रुपये काढून घेण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे। म्हणजेच बँकेमध्ये तुमचे पैसे जमा होण्यास कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। यासाठी सरकारने एक महत्त्वाचं काम, एक महत्त्वाची अट लावलेली आहे। ज्या लाडक्या बहिणी हे काम करणार आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार असून 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येतील। आणि लाडकी बहीण योजनेला आता 1 वर्ष पूर्ण झालं, म्हणून सरकारने आता कोणत्याही अटी लावलेल्या नव्हत्या। हप्ता वाटपाला उशीर झालाय, परंतु सरकारकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला, कोणतीही अट आता लावण्यात आलेली नाही। सरकारकडून तर लाडक्या बहिणींना पैसे दिले जाणार आहेत, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, परंतु बहिणींनो, सरकारने तुमच्यावर एक काम सोपवलेलं आहे। जर तुम्ही हे काम पूर्ण केलं तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे, म्हणजेच तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता। बरे
बऱ्याच बँकांमध्ये जर तुमची शिल्लक रक्कम नसेल तर तुमच्या बँक खात्यातले पैसे कट केल्या जाऊ शकतात। परंतु यात सर्वात महत्त्वाचं काम करण्यात आलेलं आहे, म्हणजेच तुमच्या पैशांवर फाईन लावण्यात येणार आहे। जर तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाले तर ते कट होऊ शकतात, कारण मिनिमम बॅलन्सची अट लावण्यात आलेली आहे। रिझर्व्ह बँकेकडून बऱ्याच नियमांमध्ये बदल करण्यात आलेले आहे। लाडक्या बहिणींनो, पैसे कट होऊ शकतात। ऑगस्ट महिन्याचे 1500 आणि सप्टेंबर महिन्याचे 1500, एकूण 3000 रुपये। सरसगट 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात हवे असतील तर नेमकं तुम्हाला काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही 3000 रुपयाचा लाभ घेऊ शकणार आहात, कारण आता लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झालेले आहे। सरसगट सर्व लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे, पण पूर्णपणे तुम्हाला 3000 रुपयाचा लाभ घेता येणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक तुम्हाला नेमकं काय करायचं। हा नियम कोणत्या बँकांमध्ये लावण्यात आलेला आहे? काही खाजगी बँका आहेत तर काही सरकारी बँका आहेत। लाडक्या बहिणींनो, तुम्ही तुमचे बँक खाते कोणत्या बँकेमध्ये काढलेलं आहे याच्यावर अवलंबून आहे। काही महिलांचं बँक खातं सरकारी बँकांमध्ये आहे तर काहींचं खाजगी बँकांमध्ये आहे। काही ठराविक बँकांनाच लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहे। कोणत्या बँकांमध्ये लाडक्या बहिणींना एक काम करायचं आहे ते आपण पाहणार आहोत। आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर सर्वात आधी कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटपाला सुरुवात होणार आहे। त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये देखील ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। पुढील 2 दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे। सांगली जिल्ह्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे 3000 रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये येतील। लाडक्या बहिणींनो, नंदुरबार जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरलेल्या आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील हप्ता वाटपाला सुरुवात होणार आहे। ज्या 12 जिल्ह्यांची यादी सरकारने दिलेली होती त्यामध्ये पुणे जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे। लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात झालेली असून पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा 3000 रुपयाच्या हप्ता वाटपाला सुरुवात झाली। पुणे जिल्ह्यामध्ये काही सरकारी बँका आहेत तर काही खाजगी बँका आहेत, त्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे। कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहे। आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर नाराजगी होती, परंतु आता फडणवीस सरकारने तुमच्यासाठी खुश खबर दिलेली आहे। नो चाडण नो गाडन असे धोरण महायुती सरकारने दिलेले आहे। यामुळे कोणत्याही महिलांची पडताळणी होणार नाही। पण लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका, तुमची सरकारी बँक आहे किंवा खाजगी बँक आहे, जर तुमची सरकारी किंवा खाजगी बँक असेल तर तुम्हाला रिझर्व्ह बँकेकडून त्या बँकेला मान्यता आहे का हे नक्की चेक करा। सरसगट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात हप्ता जमा होण्याचं सांगण्यात येत आहे, कारण ज्या बँकांना रिझर्व्ह बँकेची मान्यता आहे त्याच बँकेत लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणार आहे। तुमची बँक सरकारी असेल किंवा खाजगी असेल आणि त्या बँकेला रिझर्व्ह बँकेची मान्यता नसेल तर मिनिमम बॅलन्सची अट लावली जाते, त्या बँकेचा IFSC कोड। जर तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला असेल तर त्यातून काही रक्कम कट केल्या जाते, म्हणजेच तुम्ही तुमच्या बँक खात्यातील रक्कम काढून आणू शकत नाही। त्यामुळे सरकारने सांगितल्याप्रमाणे हे काम नक्की करा आणि अशाच नवनवीन योजनाविषयी अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।